तुम्हाला या नॅशनल पार्क मध्ये नॅशनल बर्ड भेटतो तो म्हणजे मोर आणि तो आवाज का मेल फक्त फिमेल नाही बघा. जेव्हा त्याला वाघ दिसतो आवाज बदलून जातो. मोराचं पाणी असतं म्हणजे दोघांचा फरक पण कळले आपल्याला आणि देखणा पण पक्षी आपल्याला कळला. पक्ष्यांमध्ये सगळ्यात सुंदर हे पाणीदार फक्त नर असतात मागे नाही आणि त्याला अट्रॅक्ट करायला असतं. याने आपला पिसारा फुलवतो आणि मग आपण नृत्य करत असतो तेव्हा फिमेल्स भरपूर प्रमाणात म्हणजे 4 ते 5 फिमेल त्याकडे अट्रॅक्ट होतात. हे मोराचं वैशिष्ट्य काही पण आपण दिसून येतं. हे पंख त्यांचे येतात आणि दरवर्षी पडतात सुद्धा. मेटिंग वगैरे झाल्यावर त्या गोष्टी होत असतात. हा बाणा हा सुंदरपणा फक्त नराला आहे. तुम्ही शिवाजी महाराजांच्या काळात जरी गेले ना आता तुम्ही म्हणतात महाराज तर आता नाहीये. महाराज खूप हुशार होते बघा. महाराज घोड्यावर चालायचे तेव्हा झालं काय एक जंगलातला आवाज आला. अरे वसंत ऋतूमध्ये मोर ओरडत नाही आवाज उडवतोय. त्याने आवाजाचा शोध घेतला जंगलात गेले होता आणि एका झाडावरती वरती इथून आवाज होता. त्या झाडावरती चड्डी आणि बनियान घातलेला एक पोरगा बसला होता. मला काही बोल शब्दात का आवाज काढतो तू मोराचा परफेक्ट आम्ही विसरून गेलो तर त्यांचं नाव बळीजी नाही आठवले. इतिहासामध्ये ते होते आता तुमच्या समोर मी आहे. पुन्हा दर्शवत असतो आपण त्यांचे नाव जोडायचे असते इतिहासाच्या पुन्हा परत परत तुमच्या समोर दाखवायचे असतो. तो बहिणी नाही हे गुप्त हे खात्याचे सेनापती शिवाजी महाराजांनी बोलून टाकले. आग्र्यावरून सुटका कोणी केली त्यांनीच केली. महाराजांची वेशभूषा केली सगळं काय लोक फसून गेले महाराज एका तो आहे आणि त्यांची सुटका झाली. ह्या गोष्टी आपल्याला कनेक्शन तिथं जोडल्या जातात. तर मोर आता हे पक्षांवरती एक आपण जास्त बोलत असतो इतिहास वगैरे थोडक्यात तुम्हाला दाखवलेला आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला हे खूप संख्येने दिसले ना हे चांगली गोष्ट आहे. का बरं तुम्हाला जास्त संख्येने दिसल्याचं कारण तुम्ही शोधलं का कोणी सांगेल का चांगल्या जास्त संख्येने? कारण ताडोबा वन विभाग चांगल्या पद्धतीनं काम करतं म्हणजे ग्रासलँड मॅनेजमेंट झाडांचं प्रोटेक्शन एक्स्ट्रा कुणी जर जात असेल त्याला सांगणं समजून या गोष्टी तुम्ही बघितल्या का मॅनेजमेंट हे इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे आपल्या हरणांची संख्या वाढली. हरणांची संख्या वाढली तर वाघाची संख्या वाढली. वाघाचा हरणाचं काय कनेक्शन? पहिला वाघ जेव्हा होते जुन्या म्हणजे काळात जसे जसे कमी होत होते तेव्हा एक पिल्लू द्यायचा एक वाघ माहिती होतं आपल्याला. पण आता तेच पिल्ल किती देते वाघी? 5 रेकॉर्ड ब्रेक. तिला माहिती आहे ना आपल्या पिल्लांना खाणं आता भरपूर आहे म्हणून तिने विचार केला आता पिल्ल द्यायला काय हरकत नाही. त्यावेळेस त्याला खायलाच हे नव्हते तर ती पिल्ल देणार होती का म्हणजे त्यांच्यावरती स्वतः कंट्रोल करायचे किती द्यायचे किती नाही. तर ह्या गोष्टी पण तिथं जोडलेल्या असतात. हे गौतीपूर्णांचा आपल्याकडे तळामध्ये सुंदर प्रकारे विकास केला जातो. याचं उत्तम उदाहरण तुम्ही नवेगाव ग्रासलँडचे पाहिलं असेल मेळो खूप सुंदर. याला जर वाघ दिसला किंवा हे आपल्या पिल्लाला बोलत आहे मस्त आणि पिल्लू येते मग असा आवाज ऐकलाय कधी? त्याचाच आवाज आहे पिल्लाशी बोलताना बरं का. तेच जर आवाज काढत असेल तर आवाज येतो म्हणजे कोणता? कॉलिंग. जेव्हा इथून वाघ किंवा बिबट जाण्याची त्याला चालू लागली भले तिथं आला नाही माहित नाही पण सशासारखं पाणी जरी पडलं आभाळ पडलं पळापळा तशी गोष्ट इथं पाणी जरी पडलं त्याच्यामध्ये पण स्ट्रॉंग कॉलिंग असतं. बघा 2 आवाज वेगळे काय भेटले प्लेन दुसरा परत. तुम्ही जेव्हा वाघ पाहायला येताय किंवा जंगल पाहायला येताय तर मला सांगायचं तुम्ही वाघ पाहायला नाही येत वाघ शोधायला येत आहे. मग तो कधी भेटतो कधी नाही भेटत पण आपल्या मनात किती भावना राहते तो आम्हाला भेटलाच पाहिजे. तो राजा आहे तो जंगलात आहे असा नाही की पिंजऱ्यात आहे. तुम्हाला जर वाघ बघायचा असतात तर झू मध्ये आहेत आपल्या बोरीवाडा आहे कुठं दुसरीकडे आहे कात्रजला आहे
सो तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट वाघ बघून येऊ शकता. पण नैसर्गिक हे वेगळं असतं. तुम्ही त्याच रोडला, मी आता रोज सकाळी 6 ला उठतो, रोज फिरत असतो भटकंती. लोक मला म्हणतात नाही काय माणूस आहे, रोज एकाच रस्त्याला फिरतो. जंगल असं आहे की त्या सेकंदाला, प्रत्येक सेकंदाला मुवमेंट बदलत असते. कधी साप निघतो, कधी वानर निघतं, कधी काही पण. तोच रिपीट आपण बघायचं असतं. एक वेळेस पुस्तक वाचून संपून जाईल, पण जंगल वाचणं आयुष्यभर संपणार नाही. कुणाचं पण कार्यक्रम नंतर भेटत तर काहीच नाही. फक्त वाघ भेटला तर लय आनंद हो, आणि वाघ नाही भेटतात काय जंगल होतं का तरी लय भेटतात. वाघ नाही, काहीच नाही. अहो मला सांगायचंय, वाघ म्हणजे जंगलातला छोटासा पार्ट आहे. संपूर्ण जंगल म्हणजे वाघ आहे का? दिसो वाटत दिसो तर दिसला तर तुम्ही नक्की, माझी कन्सेप्ट बनवलेली संकल्पना. तुम्हाला जर जंगलात फिरताना वाघ भेटला तर तुम्ही नक्की, आणि तुम्हाला जर वाघ नाही भेटला तर तुम्ही डबल नक्की. काय असं काय वाघ डबल तुम्हाला चांगली संकल्पना. जेव्हा जंगलात येतात तर जीवनातला सगळ्यात उत्कृष्ट आणि उत्तम ऑक्सिजन फक्त जंगलात भेटतो. वाघ पाहणं एक बहाणा झाला, पण जीवनातला सगळ्यात अविस्मरणीय क्षण ऑक्सिजन फुकट नाही. विचार करा, जंगलातून भेटतो म्हणजे वाघ भेटला तर नक्की, आणि नाही भेटला तर डबल नक्की. कारण ऑक्सिजन तुम्हाला भरभरून भेटतं, ते कुठेच भेटू शकत नाही. दरवर्षी मला तुमच्यासाठी सुंदरचा प्रश्न आहे, ते शिंग पाड्यावरती कोण खातो? तुम्ही आज जंगलात फिरला, तुम्हाला पडलेले शिंग दिसले का रस्त्याने? यस काय मोठ्याने सांगा. साळिंद करेक्ट. याच्या पाठीवर खूप सारे भरभरून काटे असतात. का खातो? कारण शिंग खाल्ले की कन्वर्ट होतं त्याच्या काट्यामध्ये. शिंगाचं बी काम होतं, याला कॅल्शियम भेटते, याचे काटे मजबूत राहतात. दोन्ही गोष्टी ह्या डिपेंड असतात. मी मचांवरती बसलो होतो कधी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी. सगळी दुनिया, सगळेजण वाघ कुठे जास्त दिसेल तीच परे सफारी आहे हे मचान. पण मी असं शोधलं की ज्या ठिकाणी घुबडं जास्त असेल ती मचान मला सर ते म्हणायचे हा वेगळ्या दिमागाचा आहे किंवा वेगळ्या याची संकल्पना आहे. सो मला भेटले 6 घुबडं दिसले वेगवेगळे. आणि नाईट जार भेटला, जर्डन नाईट जार. काही जणांना माहिती आहे ना, मग काही जणांना माहित नसतं, तो रातवा म्हणतात मराठीत. असे खूप सारे युनिक भेटले. आणि त्याचे पॉइंट होता काट्याला साळींद. मला साधारण 10-12 भेटले. मच्छावर मी नुसतं रात्रभर टिपायचो, पारवाजलं बघायचो. सो ते होते. आणि पेर कशाची आपली मसण्यावर शिवे रात्रभर आम्हाला काढून होतो. आणि भीती वाटायची तो ही काय माझ्या बसून एकटाच होतो का भरपूर वेळ 12:30 एकटा बसलो. मग अजून जॉईन झाली रात्रीला. ती एक वेगळी मजा असते. इतका मला तो एक्सपिरियन्स अनुभव खूप चांगला होता. कारण आणि हा तर पाहिलाच आहे तुम्ही. खूप जण माकड म्हणतात किंवा मी पण माकड म्हणतो अनावधान, कारण आपल्याला पूर्वजांनी सगळ्यांनी झाले माकडच आहे. पण हा माकड नसून लंगूर आहे. याचं नाव इंग्लिश मध्ये किंवा हनुमान लघु म्हणून घेतलं होतं. आणि मराठीत नाव आहे त्याचं वानर. काय तोंडाचा? लाल तोंडाचा माकड मंकी. लाल तोंडाचा फक्त फळे खातो. हा पानं बी खातो, फळं बी खातो, विषारी काय असेल ते बी खातो. सो जे इलिबल आहे यांना बघा असं नाही की ते माझ्यासाठी किंवा आपल्यासाठी विषारी कोणत्या त्यासाठी असं. गराडीचे फळं आपण खाऊ का? लगेच वाहनांसारखे होऊन जाईल. घराची फळं म्हणजे तो हे खातो. मी स्वतः पहिल्या व्हिडिओ असतात. तुम्ही माझ्या रोज टिपण्या छोटी डायरी असते त्या टिपत असतो. अरे आज काय झालं? आज मला सकाळी गेलो तर 2 शिकरा भेटले वेगवेगळ्या मॉर्फ मध्ये. म्हणजे जुनाईलचा कलर वेगळा किंवा स्केली जास्त किंवा ब्लॅक ब्रेस्टेड बीवर एक चिमणी सुगरण. पण त्याला जर बाण किंवा बिबट भेटला तर आवाज बदलतो. सगळं जंगलची ओरडायला लागतं कारण तिथं वाघ येण्याची. पण जास्तीत जास्त बिबट येण्याची शक्यता असते. वाघ आला एक वेळेस मस्त मजा येतो. अरे वाघ आला काय जाते. पण बिबट आला ते यांची काय करायचं? कारण बिबट झाडावर चढून यांच्यावर अटॅक करतो. म्हणून हे बिबट्याला घाबरतात. यांचा एक माणूस म्हणजे एक जे वानर आहे
तो प्रत्येक वेळेस अशी नजरच ठेवून असतो, कुठं का हालचाल चालू आहे, त्याची नजर 3-3 किलोमीटर 5 किलोमीटर मुवमेंट कव्हर करते. तुम्ही विचार करा, सगळे जात असले ना, एक सतर्क असतोच असतो, हरणामध्ये असतो, गव्यांमध्ये असतो किंवा याच्यामध्ये असतो. तर हे आपल्याला पुन्हा दर्शवतात. सो हा फळं खातो, पाला खातो, गवताचे काय काय पूर्ण खातो, जे कोवळे आहेत डेरे वगैरे, भातशेतीचे डेरे वगैरे तो खातो आणि जगत असतो. माणूस येतो पर्यटनाच्या ठिकाणी किंवा कुठेही फिरत असताना हे भेटले ना, मनात काय माहिती का, आपल्या पूर्वजांनी किंवा घरच्यांनी पण शिकवलंय, दान धर्म करा, चांगली गोष्ट आहे, भेट आहे. म्हणून आपल्या टीव्ही तर मगाशी दाखवली, बार्किंग डिअर हा बार करतो, कुत्र्यासारखा भुंकतो, म्हणजे भुंकणारा हरिण म्हणून याची ओळख आहे. याचे शिंग असतात, याचे शिंग पडतात, तोच खातो. म्हणजे आपला पण कोपर स्विच बार्किंग काम पण छोटस आहे. आता असा आवाज काढत असतो. मी काही डान्स नाही करत, मी त्याची ऍक्शन करून दाखवते, कल्पना करते. मी तो आहे, त्याची छोटीशी शेपूट असते, छोटासा वेळ तो फोटो दाखवलाय मोठा हो, खूप छोटा. तुम्हाला एक कल्पना सांगतो, कधी पण तुम्हाला युट्यूबला किंवा टीव्हीला किंवा कुठं काही दिसतं ना, आपण त्याच्यावर ट्रस्ट ठेवतो आणि काय म्हणतो माहिती का, आणि त्याची साईज तेवढी असतं, चुकीचं असतं. आपण गार्बिट छोटूस आहे, वडाचं झाड खूप मोठं, पिंपळाचं झाड मोठं, त्यांना फळं येतात, त्यांच्या बिया किती मोठ्या असतात हो, वडा पिंपळाच्या बिया एवढ्या, बऱ्याच जणांच्या हाताच्या अशा एवढी येत तुम्हाला सांगतो, यांनी पण सांगितलं काय, खसखसच्या दाण्यावरही बारीक. हे जी तुम्ही साईज सांगताय ती त्याच्या फळाची साईज आहे. तुम्ही मला सांगा, आता उंबराचं फुल कुणी पाहिजे ना, कुणीच नाही पाहिजे, कुणीच नाही. वडाचं, उंबराचं, पिंपळाचं याच्या प्रजाती वेगवेगळ्या, म्हणजे अशा फळ आपल्याला भाव म्हणलं की भाव म्हणून कल्पना भाव, पण हा म्हणून नाव ठेवलं जातं शिट्टी बाजू नका कुत्रा, म्हणजे विस्त्री म्हणतात. टायगर पेक्षा पण डेंजर असतात, वाघाला पण काही करतात. म्हणजे वाघ आणि म्हणजे माझ्या समोर 3-4 किस्से जंगलात घडले. तो वाघाला वाघीण होती, आम्ही जिप्सीने गेलो. इडलीवरती जसं तुम्हाला सांबार आवडतं टाकून घ्यायला, तसं वाघाला आवडीचं म्हणजे सांबर. काय बघा, वाघ बसलाय तिथे गपची झोपलाय, ते सांबार काय करते, पहिल्या चितळ होतो टिपक्यावर, ते बघतो, चुपचाप मन जाते, आवाज करतो, सांगते तिकडे वाघ आहे सगळ्या जन्मात, सगळे आलं तिकडे तिकडे कोण झाला, इथं आपल्याला सांबर बघते, तू वाघ पाहिजे बांधण्या पाहिला बरोबर येते, सगळे पळून गेले आहे का, हा वेळा तिथे जाऊन वाघाला बघत बसते. बघत बसल्यावर आता कोण जायचं, चुपचाप माहीत झालं, मग आपला पाय वर, शेपूट वर, कान वर, आता त्या वाघाची झोप म्हणलं तर का सोडणार आहे का, येतो आणि डायरेक्ट अटॅक खल्लास. तिकडे वाघ गपचूप चाललाय बरं का. आता सगळे जण पळून चालले, चित्र वगैरे, पण सांबर काय करतो, आता चाललाय वाघ गपचूप, त्याचाच पाठला तिकडे जाऊन सांगते, इकडे इकडे नाही, तो चिडलेला वाघ मध्ये बोलवलं येतो काय डायरेक्ट अटॅक फिनिश. त्याचे शिंग खाणारा कोरियन अशा पद्धतीने न पिता डोळे, कारण न पिता डोळे आहेत ना. मला अजून एक सांगतो, हे तुमच्याकडे टॅप असावं, हे मर्लिन टॅप आहे, MERLIN मर्लिन. हे वर्ल्ड मध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे आपल्या. कशासाठी, पक्ष्यांच्या आवाजासाठी, पक्षी ओळखण्यासाठी. सोपी याचा आवाज त्यांना सांगितलं म्हणजे असे
ते एकच असतं सर। याच्यावर काय होतंय, कधी घुबडं खूप महत्वाची भूमिका निभवत असतात। उंदीर कीटक सगळं खाऊन बरेच लोक याला अपशकुनी मानतात। अपशकुनी कोणताही घुबड किंवा कोणताही पक्षी नसतो, सगळे चांगलेच असतात। तर हे तुम्हाला पटवून देता आलं पाहिजे। यांचे डोळे लाल असतात, जे रात्रीला तुम्हाला एखादी वेळी ओरडल्यासारखं भीतीदायक भूताचे आवाज वाटतात, ते घुबडांचे आवाज असतात। एक पुण्यामध्ये सीन झाला होता, एक आजी होती वयस्कर, आणि जेव्हा घुबड ओरडलं म्हणजे अशा आवाज करत, त्या आजीने नेमकं त्या दिवशी आवाज ऐकला आणि त्या दिवशी एका पोरानं जाऊन फाशी घेतली। आजीने मग प्लॅन काय करते की घुबड ओरडलं म्हणून त्यानं फाशी घातली। त्या सगळं काय पाहिलं तरी मनामध्ये राहिला वा, जर तुम्हाला भेटला नाही काय भेटला, मग अशी मॅडम आलं तर मॅडम आता काय केला, मग आल्या काय आता बसवलं एकदम बदलावलं। आता त्यांचा मूळ सगळा चेंज झाला असता, कळलं असतं काय असतं कनेक्शन। तो वाघ जो असतो तो भेटो आपण नाही भेटो, आपण जंगल पाहायचं असतं। लोकांच्या 1000 सफारी झाल्या, 10,000 सफारी झाल्या तरी एकदा पण वाघ नाही भेटला, मग लोकांनी अशा सोडली का येतात। वाघ कधी भेटतो कधी नाही भेटतो, तो त्याच्यावर डिपेंड आहे, आपल्यावर नाही। तुम्हाला निसर्गात पाहायचा झूचा आता काहीच आपला मोकळा। वाघाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो कनेक्शन कसं असतं। तुम्ही जेव्हा ताडोबा टायगर रिझर्वला येता किंवा कोणत्याही जंगलात जाता, तुमच्या तिथं जवळजवळ जंगलात तुमच्याही बद्दल तुम्हाला अभिमान प्राऊड फील असं वाटलं पाहिजे। तुम्ही म्हणता त्याचा प्राऊड फील वाटण्याचं कनेक्शन काय, वाघ नाही दिसणं प्राऊड वाटणं। तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही इकडे ताडोबा येता तुम्ही फक्त वाघ कॉन्सन्ट्रेट केला बरं का, कोणी पण असतो, पण माझं कॉन्सन्ट्रेट काय मी तुम्हाला समजून सांगतो। आपल्याकडे कोण आणि बफर असे जंगलाचे 2 प्रकार दिसतात, हे सगळ्यांना माहिती। मी त्याची कन्सेप्ट पण बनवली, पण तुम्हाला सांगणार नाही कारण तुम्हाला ऑलरेडी माहिती बरोबर, त्याच्यावर जास्त बोलतो। आपल्या बफरमध्ये 95 खेडेगावं आहेत, खूप झाले। त्याच्याच खेडेगावातला कुणी गाईड आहे, कुणी जिप्सी ड्रायव्हर आहे, कुणी वनरक्षक आहे, कुणी फॉरेस्टर, जे वेगवेगळे काम करत असतात बरोबर। जेव्हा तुम्ही येता नाही तर तुम्हाला अभिमान त्याला वाटला पाहिजे, वाटलं तिथला म्हणून नाही। तुम्ही जेव्हा येता तर तुमचे पैसे कुठे बाहेर जात नाहीत, हे 95 खेडेगाव आहेत ना, सगळ्यांच्या घरातल्या चुली पेटवण्यासाठी तुमचे पैसे जातात। जर मी सगळीच माहिती तुम्हाला इथे सगळ्या विषयावर देत राहिलो तर त्या गाडीत तुमच्या सोबतचं काम काय होतं, काहीतरी काम त्याच्याकडे ठेवूया आणि आपण फक्त आवाज ऐकूया। वाघाचा आवाज जो आहे असा वाघ म्हणत असतो बरं का। ज्यांनी कोणी ऐकला नसेल त्यांनी परत आता गेल्यावर परत ऐकू शकता। वाघाचा आवाज 3 किलोमीटर जातो, ती जर ढळकळी आहे ती 5 किलोमीटर जाते। 2024 ढळकायला आहे ना आवाज काढायची, मी काढत नाही, कारण मी तो आवाज काढायचा शिकला तर माझ्या सगळ्या वोकल कॉर्ड, माझ्या नसा सगळं डॅमेज, आणि एक आवाज घेऊन बसण्यात मजा आहे का असं। किंवा आता एक जरा म्हणजे प्रत्येकाचा आवाज असतो, छोटी मुलं असतील असे त्यांचे आवाज असतात भरपूर। प्रत्येक क्षेत्रातला आवाज आहे माझा। म्युझिक वाजतात हे वेगवेगळे, जसा डीजे वाजतो, डीजे वाजतो,